नमस्कार मंडळी, माझं नाव शांभवी मंत्री. स्वामी कृपा क्रिएशनच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत रवींद्र नाट्य मंदिरला अवकारिका या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी. आत्ताच जस्ट ट्रेलर लॉन्च झाला आणि आम्ही एक वेगळ्या विषयाला हात घालणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. आत्ता आपल्यासोबत आहेत विराट मडके सर, ज्यांनी ह्याच्यात मुख्य भूमिका साकारली आहे. हॅलो, नमस्कार. हाय सर. हॅलो. माझा तुमच्यासाठी असणारा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन द्या. मी या फिल्ममध्ये सत्या नावाच्या एका सफाई कामगाराची भूमिका साकारली आहे. तो अत्यंत एक रेग्युलर, मेहनती, सरळ, प्रामाणिकपणे काम करणारा एक स्वच्छता कामगार आहे. आणि फिल्ममध्ये त्या सुरुवातीपासून आपण त्याच्या जगात एंटर व्हायला लागतो आणि मग ह्या कचऱ्याच्या सगळ्या जगात एंटर व्हायला लागतो आणि मग फिल्मचा प्रवास चालू होतो. आणि मग त्याच्या आयुष्यात काय घडतं, तो काय काम करतो, ते कसं पुढं सगळं ते तुम्ही फिल्ममध्ये बघालच. सो मी एक स्वच्छता दूत आहे असं म्हणेन. थँक्यू. मला विचारायचं होतं की ही भूमिका साकारण्यासाठी तुम्ही काय आधी तयारी केली किंवा काही कामगारांना तिथल्या भेटलात का? डेफिनेटली खूपच महत्त्वाची आणि अवघड भूमिका आहे असं मला वाटतंय. कारण की हे काय आपण दररोज करत नाही. आपण घरात जे काय करेल तेवढाच कचरा साफ करतो. ते अख्ख्या समाजाचा कचरा साफ करत असतात, ते पण दररोज. सो त्याच्यासाठी अभ्यास हा होताच. आणि CA अरविंद भोसले सर, जे आमचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी एक 4-5 वर्षाचा त्यांचा एक साठा होताच. पण मग मी त्यानंतर ह्या सगळ्या इतर स्वच्छता दूतांना जाऊन भेटायचो. त्यांच्याबरोबर मी काही दिवस कामही केलं. ते काय करतात ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांचे इमोशन्स काय आहेत, ते कसं त्यांच्या आयुष्यात जगतात, त्यांचं पर्सनल आयुष्य कसं आहे, या सगळ्याचा एक आढावा घेतला. आणि मग एका प्रोसेस नंतर असं वाटलं की आता आपण तयार आहोत. तर अरविंद सरांबरोबर तुम्ही कसे जोडले गेलात किंवा या प्रोजेक्टशी कसे जोडले गेलात? अरविंद सरांना हा विषय मांडण्यासाठी खूप वर्षापासून करायचा होता. प्रॉबेबली कोविडच्या आसपासपासून. आणि ते ह्याच्यावर सतत लिहित होते, अभ्यास करत होते, इतर लोकांना भेटत होते. मी ह्या फिल्मची सगळ्यात शेवटची कडी आहे. म्हणजे मी अगदी लास्ट जो मेंबर इन झाला तो मी आहे. सो ज्यावेळेला त्यांची ही सगळी तयारी झालेली, त्यानंतर ते मला एका आमच्या मित्रा थ्रू त्यांनी मला भेटायला बोलवलं. आणि मग मला हे ज्या इंटेन्शननी त्यांना हे मांडायचं होतं आणि ज्या इंटेन्सिटीने त्यांना हे व्यक्त व्हायचं होतं, ते बघता, विषयाची महती बघता आणि कॅरेक्टरचं नाविन्य बघता माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर, आणि त्याची जबाबदारी बघता मला असं वाटलं की हे चॅलेंजिंग आहे आणि महत्त्वाचंही आहे. त्यामुळे मी होय म्हणालो लगेच. आपला चित्रपट अवकारिका हा 1 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होतोय. तर सर, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? स्वच्छतेचा प्रॉब्लेम, कचऱ्याचा प्रॉब्लेम, स्वच्छतेबद्दलची जागरूकता, हे सगळं काम करणारे आपले कचरा कामगार, त्यांचं आयुष्य, त्यांचं समाजाशी असलेलं एक बंधन, त्याच्यावरती, त्या जगावरती आणि आत्ता वर्तमानासाठी आणि फ्युचरसाठी येणाऱ्या प्रॉब्लेम्सवरती थेट, निखळपणे, एंटरटेनिंगपणे भाष्य करणारी ही अत्यंत महत्त्वाची फिल्म आहे अवकारिका. ज्यांना सामाजिक भान आहे आणि ज्यांना नाही आहे त्या सगळ्यांसाठी आहे, लहानांपासून थोरांपर्यंत. आणि मला असं वाटतं की एक जबाबदारी म्हणून ह्या विषयाचं एक आढावा घेण्यासाठी आणि करमणूक करण्यासाठी 1 ऑगस्टला अवकारिका थिएटर्समध्ये येते. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही ही प्लीज थिएटर्समध्ये जाऊन बघा. थँक्यू सर. 1 ऑगस्ट रोजी नक्की चित्रपटगृहात आपल्या फॅमिलीसोबत जाऊन हा चित्रपट पहा. लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. थँक्यू.